महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। मागील 12 वर्षापासून ग्रामपंचायत संगणक परिचालकांची एकही मागणी शासन स्तरावर पूर्ण झालेली नसल्यामुळे राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। त्या अनुषंगाने नागपुरातील संविधान चौकात संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। याची दखल घेऊन आमच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अति तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। आमच्या संघटनेच्या प्रमुख मागण्या या आहेत की यावलकर समितीच्या शिफारसीनुसार आकृतीबंधामध्ये समावेश करून आम्हाला कर्मचारी दर्जा प्राप्त व्हावा। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्हाला किमान वेतन लागू व्हावं। जर या मागणीला पूर्ण करण्यासाठी शासनाला वेळ लागत असेल आणि ती जर प्रक्रिया मोठी असेल तर ती प्रक्रिया सुरू असताना आम्हाला सध्या परिस्थितीमध्ये किमान 20,000 रुपये एका निश्चित तारखेला देण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आमच्या कंत्राटच्या पलीकडे आम्हाला कामाच्या पलीकडे इतरत्र काम आम्हाला देण्यात येऊ नये व वेठबिगारीपणा बंद व्हावा, ही आमची एक प्रमुख मागणी आहे। त्यानंतर आम्हाला टार्गेट पद्धतीने काम करून घेऊ नये आणि आमच्यावर कोणत्याही पद्धतीने बळजबरी होऊ नये व आम्हावर कोणत्याही अन्याय होऊ नये, ही पण आमची एक मागणी आहे। त्याचप्रमाणे आम्हाला प्रवास भत्ता व आमच्या महिला भगिनींना प्रसूती रजा देण्यात यावा, ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसलो आहोत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।